राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली। आजच्या या पत्रकार परिषदेत जगदीश मोरे, माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला आमचे सचिव काकानी साहेब उपस्थित आहेत आणि उपायुक्त राजेंद्र पाटील देखील उपस्थित आहेत। नेहमीप्रमाणे सर आपल्याला सविस्तर सांगतील, त्यानंतर थोडक्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये ब्रीफिंग करतील आणि मग प्रश्न उत्तर होतील। पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। हा माईक सुरू ठेवायचा आहे की फक्त स्पीकर? प्रतिनिधींना माझा नमस्कार। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत। या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे। यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल। या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे। विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे। या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र एकूण 25,482 आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ही निवडणूक घेणार आहे आणि त्यामध्ये एकूण कंट्रोल युनिट 51,537 आम्ही वापरणार आहोत आणि बॅलेट युनिट 1,10,329 इतके बॅलेट युनिट आम्ही वापरणार आहोत। या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 असतील आणि या सर्व मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी वीज, पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था या सर्व करण्यात आलेले आहे। याशिवाय काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केल्या जातील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील। पिंक मतदान केंद्रावर ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे असे मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील आणि त्यामध्ये सर्व निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सुरक्षा कर्मचारी या महिला असतील। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनीय आहे
ही विभाजित केलेली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की या मतदार याद्या या भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कोणतेही नाव याच्यामध्ये समाविष्ट करणे किंवा कोणतेही नाव याच्यामधून वगळणे ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. यामध्ये दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील. याशिवाय मतदाराला त्याचं नाव, प्रभाग क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे. हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्रसुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल. याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर, आयोगाच्या पोर्टलवर जे mahasik-voterlist.in म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी, त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा EP क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्याबायासह असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, वेगळी रांग असेल. ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे. या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा 125 असणार आहे. एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी 1,28,000 यामध्ये असणार आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थासाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही. याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील. यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल. राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल. याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी, चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल. ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही. या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये 3 स्लॅब्स केलेले आहेत. ज्या जिल्हा परिषदमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 7.5 लाख, पंचायत समितीसाठी 5.25 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 आहे जे मी आधीच सांगितलेलं आहे.
एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि इतर मतदार हे 473 आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र 25,482 आहेत. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार 473 आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदमध्ये एकूण 731 निवडणूक विभाग आहेत, म्हणजे 731 जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 369 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 83 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 191 जागा आहेत. ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे 125 आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य 1462 निवडून द्यायचे आहेत. ज्यामध्ये महिलांसाठी 731 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 166 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 38 जागा आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 342 जागा आहेत. यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर. अंतिम उमेदवाराची यादी. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. आता हा निवडणुकीचा कार्यक्रम मी हिंदीमध्ये घोषित करत आहे. त्यामुळे एकूण 12 जिल्हा परिषदांच्या करता निवडणूक होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे निवडणूक असेल. 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. ज्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातून कोणतीही अडचण नाही, जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही, अशा ठिकाणी 5 फेब्रुवारीला मतदान तर 6 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सध्या मुंबईत सुरू आहे आणि यामध्ये राज्य निवडणूक आयुक्तांनी या प्रकारची औपचारिक घोषणा केली आहे.
एकूण 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे। यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे। याकरता मतदारांची यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे आणि त्यात बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही। जी दुबार नावं आहेत त्यापैकी अनेकांच्याकडनं काही ॲफिडेव्हिट लिहून घेण्यात आले आहेत की आम्ही 2 वेळेला मतदान करणार नाही, असंही आयुक्तांनी म्हटलं। की अंतिम तिथि 27 जनवरी 2026 दोपहर 3 बजे तक। अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन। अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद। अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद। अंतिम उम्मीदवारों की सूची। अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026। अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026। मतदान की तिथि। मतदान की तिथि 5 फरवरी 2026। मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक। मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक। मतगणना की तिथि। मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से। मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से। और इसके बाद मैं ये चुनाव कार्यक्रम इंग्लिश में घोषित करता हूँ। I am declaring election program for 12 Jilla Parishad and 125 Panchayat Samitis. Publication of notice of election program by the district collector 16th January 2026. Publication of notice of election program by the district collector 16th January 2026. Submission of nomination paper. Submission of nomination paper 16th January 2026 to 21st January 2026 from 11 a.m. to 3 p.m. Submission of nomination paper 16th January. तेव्हा 12 जिल्हा परिषदांच्यासाठी मतदान होईल। 5 फेब्रुवारीला हे मतदान होणार आहे। एकूण 12 ठिकाणी हे मतदान घेतलं जाईल आणि 6 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे।